आता आपण अमिताभ बच्चनचं एक पिक्चर बघितलं होतं की त्याला असं सडन डोकं दुखायला लागायचं आणि मग त्याला ब्रेन ट्यूमर ते डायग्नोज करतात. तर तसं असं डोकं इतकं सिव्हिअर दुखणं म्हणजे नेमकं कुठलं का सिम्पटम असतं? हे स्कल हे कॉम्पॅक्ट कॅव्हिटी आहे. हो. आणि त्याच्यात ब्रेन हा व्हॉल्यूम आहे. हो. आणि त्याच्यात सेंट्रल कॅव्हिटी असते, त्यात फ्लुइड असतं आणि ब्लड व्हॉल्यूम, असे 3 व्हॉल्यूम असतात. ते ब्रेनमध्ये इंटरचेंजेबल थोडेसे असतात. पण त्यात अचानक तुम्ही 5 सेंटीमीटरचा क्लॉट ठेवला तर तो अकोमोडेट होत नाही. त्यामुळे पेशंट बेशुद्ध होतो, कारण त्याचा दबाव लहान मेंदूवर येतो. पण जर तो ट्युमर हळूहळू वाढत गेला, म्हणजे बिनाईन ट्युमर असेल तर 1-2 सेंटीमीटर असेल तर तोपर्यंत ब्रेन अकोमोडेट करतो, म्हणजे तेव्हा जागा करून देतो थोडी. मग 3 सेंटीमीटर झाला, 4 सेंटीमीटर. मग एक स्टेज अशी येते की तो बॅलन्स राहत नाही. त्यामुळे मग त्या ब्रेनची जी कव्हरिंग असतात ड्युरा, ब्रेनला सेन्सिटिव्हिटी नसते, म्हणजे ब्रेनला इन्सिजन घेतला तर पेन होत नाही आपल्याला. पण ब्रेनची जी कव्हरिंग आहे आतली ड्युरा, तर त्याला नर्व सप्लाय असतो. त्यामुळे ड्युरा स्ट्रेच झाला की आपल्याला हेडेक होतं.